नमस्कार. भारताचे एकमेव असे अर्थतज्ञ म्हणजेच मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं. मनमोहन सिंग एकदा म्हणाले होते की माझ्या आयुष्यात सर्वात आनंदाचा जो काही काळ होता तो काळ कोणता होता. आता भारतीय अर्थव्यवस्थेला कलाटणी देणाऱ्या काही घटना स्वातंत्र्यानंतर काळातल्या ज्या काही घडल्या होत्या त्यामध्ये इंदिरा गांधींनी 1969 साली केलेल्या बँकांचं राष्ट्रीयकरण होतं. त्याचप्रमाणे 1991 साली तत्कालीन अर्थमंत्री म्हणजेच मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये देशानं स्वीकारलेल्या आर्थिक धोरणांचा कार्यक्रमांचाही समावेश होता. त्या धोरणांचा देशाला थेट आणि जागतिक बाजारपेठेमध्ये खूप काही मोठा दावेदार असणारा आपला भारत देश ठरला होता. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या क्रांतीचे दूत म्हणजेच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयामध्ये वृद्धापकाळाने निधन झालं. 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पण देशाच्या आर्थिक इतिहासावर उरमटलेल्या त्यांचं पाऊलखुणा कधीही संपणाऱ्या नसतील आणि त्या आपण या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. लाईक करायला तर मुळीच नका विसरत जा. मनमोहन सिंग यांनी त्यांच्या आयुष्यातला अनेक महत्त्वाच्या आणि तितक्याच तणाव असणाऱ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. केम्ब्रिजमधलं शिक्षण, ऑक्सफोर्डमधून अर्थशास्त्रातील डी.फिल पदवी, त्याच्यानंतर पुन्हा कॅम्ब्रिजमध्ये PhD. मनमोहन सिंग यांच्या ज्ञानकक्षा देशाला जागतिक स्तरावर कशा घेऊन गेल्या याची मूळ त्याचं स्वातंत्र्योत्तर काळातल्या पाकिस्तानातलं बालपण, त्यांचं शिक्षण आणि भारताच्या उज्ज्वल आर्थिक भविष्यासाठी त्यांचा दृष्टिकोन यात आढळून येतात. भारताचा अर्थ खात्याचे प्रमुख आर्थिक सल्लागारापासून ते थेट देशाचे पंतप्रधान, ते पण 2 वेळेस होण्यापर्यंत त्यांनी सर्व जबाबदाऱ्या तितक्याच मितभाषी आणि मृदू स्वाभिमानी भाव त्यांचा पार पाडलेल्या मनमोहन सिंग यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद, खूप दुःख किंवा खूप तणाव कधीही आपल्याला फारसं दिसलेलं नाही. आणि कोणत्याही स्थितीमध्ये त्यांच्यातला स्थिर आढळपणा बघा, स्थिरता त्यातून दुग्गोचर होत होता. पण आयुष्याच्या इतक्या मोठमोठ्या पदांवर काम केलं असल्याने देशाचं नेतृत्व कसं केलं असेल, देशाच्या आर्थिक विकासाच्या नव्याने पाया रचला असला तरी या कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त आनंद मनमोहन सिंग यांना आणखी एका गोष्टीचा होता. आणि तो म्हणजे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या त्यांच्या एका मुलाखतीनुसार त्यांनी सांगितलेलं होतं की त्यांना सर्वात जास्त आनंदाचा काळ मनमोहन सिंग यांनी भाष्य केलं आणि त्यांनी सांगितलं की जो काही बघा त्यांच्या शब्दात आपण बोलू की माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ होता म्हणजे मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठ व अमृतसरच्या हिंदू कॉलेजमधला काळ हा आपल्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ होता असंही त्यांनी सांगितलं. 1952 साली डॉक्टर मनमोहन सिंग हे पंजाब विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागामध्ये रुजू झाले होते. तेव्हा डॉक्टर S.B. रांगणेकर यांच्यासारख्या विद्वानांमुळे आपण प्रेरित झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये पुढचं शिक्षण देखील ते घेऊ शकले, कारण की त्यांना त्याच्यातनं खूप काही प्रेरणा मिळाली आणि त्याचा निर्णय त्यांनी त्यावेळेस घेतला. आवर्जून सांगताना मनमोहन सिंग म्हणतात की 1957 साली ते पुन्हा वरिष्ठ प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 1966 सालापर्यंत त्यांनी पंजाब विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं. वयाच्या 33व्या वर्षाची पूर्णवेळ प्राध्यापक होणारे त्या काळात ते एकमेव होते. बघा, म्हणजे इतिहासपूर्व काळापासून त्यांची जी काही जर्नी ती चालली. डॉक्टर रांगणेकरांसोबत मनमोहन सिंग यांनी 2018 साली पंजाब विद्यापीठाला दिलेल्या भेटीवेळी त्यांनी सांगितलेली आठवण होती. डॉक्टर रांगणेकर आणि त्यांच्या पत्नी शालिनी या मला त्यांच्या कुटुंबातला एक भाग मानत होते. तो माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा काळ होता असं त्यांनी एका इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये. त्यावेळी मनमोहन सिंग यांचे विद्यार्थी राहिलेले आणि सध्या अर्थविषयक तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक H.S. शेरगिल यांनी प्राध्यापक मनमोहन सिंग यांनी त्यांचा स्वभाव कसा होता, कशा काय गोष्टी त्यांच्या घडत गेल्या त्यावेळेस त्यांनी खुलासा केला होता. प्रत्येक लेक्चरला डॉक्टर सिंग पूर्ण तयारीनिशी यायचे. विषयाशी स्पष्टता आणि प्रभुत्व या दोन्ही विलक्षण मिलाप त्यांच्यासाठी होता. विद्यार्थी म्हणून त्यांची कधीच त्यांच्या लेक्चरला उशिरा जाण्याची हिंमत झाली नव्हती आणि ते मुळात गेले पण नाही असं शेरगिल यांनी स्पष्ट नमूद केलं. चंदीगडवरचं कायमचं डॉक्टर मनमोहन सिंग यांचं प्रेम हे आपल्याला दिसूनच येतं. ते दिल्लीला राहायला गेल्यानंतरही चंदीगडची त्यांना विशेष ओढ होती. पंजाब युनिव्हर्सिटीच्या गुरु तेग बहादूर वाचनालयामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांनी तब्बल
किती तब्बल 3,500 पुस्तकं भेट दिली होती. 2018 साली चंदीगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर विद्यापीठाच्या आवारात डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पुस्तकाचं कलेक्शन ठेवण्यासाठी एक खास जागाही तयार करण्यात आली होती. मित्रांनो, अजून आज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून द्या, लाईक करायला विसरू नका. मी जो काही आज घडलेला आहे तो त्या कॉलेजमुळे आहे. दरम्यान अमृतसरचा हिंदू कॉलेजला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कारकिर्दीतले यशाचं श्रेय दिलं होतं. 1948 साली ते हिंदू कॉलेजमधून उत्तीर्ण झाले. त्यानंतर तब्बल 70 वर्षांनी म्हणजेच 2018 साली त्याच कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांनी याच शब्दाचा आपला भावना व्यक्त देखील केल्या होत्या. माजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल बघा सगळेच मनमोहन सिंग यांचे फॅन होते. इंदर कुमार गुजराल यांच्याप्रमाणे डॉक्टर मनमोहन सिंग यांचाही जन्म सध्याच्या पाकिस्तानमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब अमृतसरमध्ये येऊन स्थायिक झालं होतं. तर गुजराल यांचं कुटुंब जालंधरमध्ये स्थायिक झालं होतं. म्हणजे फाळणीनंतर ते भारतात आले. जन्म तिकडचा, कार्य इकडं. भारतातील राष्ट्रीय दुखवटा हा संपूर्ण आज त्यांचं जे काही दुःखद निधन झालं आहे त्याच्यावर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. आता राष्ट्रीय दुखवटा एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर किंवा पुण्यतिथीला पाडला जातो. भारताच्या ध्वज संहितेनुसार राष्ट्रीय दुखवट्यावेळी भारतासह परदेशातील भारतीय संस्थांमध्ये देखील आपले जे काही दूतावास असतात, सहकारी संस्था देखील असतात, ते राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जात असतो. या काळात कोणतेही औपचारिक आणि अधिकृत काम केलं जात नाही. मेळावे आणि अधिकृत सरकारी मनोरंजन कार्यक्रमांवरही याच्यामध्ये बंदी घालण्यात येते, जे की आज डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दुःखद निधन झालं. मनमोहन सिंग सारखी ग्रेट पर्सनॅलिटी भारताला जर अजून प्राप्त झाली तर आज भारत नक्कीच जागतिक महासत्ता बनला असता. पण जर विचार केला, आज आपला देश असे काही लोक चालवत आहे की त्यांच्याकडे ना स्वतःची डिग्री आहे, त्यांनी त्या डिग्र्या आज एक हुकुमशाहीने मिळवलेल्या आपल्याला दिसत आहे. एकीकडे सांगायचं की आम्ही लहानपणात व्यवसाय सुरू केला होता आणि आज म्हणजे व्यवसाय करत असताना तोही असा व्यवसाय की ज्या लोकांच्या हातात आपला देश असल्यामुळे आज भारतावर एवढा काही कर्जाचा डोंगर आहे तो फेडणं आता पुढच्या 50 वर्षात तरी आपल्याला शक्य नाही आहे. आणि हे जर असंच चालू राहिलं किंवा जर आपल्याला परत 1992-93 साली जे काही खाजगीकरण उदारीकरण जे काही धोरण आणलं होतं मनमोहन सिंगांनी, त्या पद्धतीने एखादा चांगली ग्रेट पर्सनॅलिटी, चांगलं व्यक्तिमत्व भारतात पुन्हा येणं गरजेचं आहे. तोपर्यंत आज मनमोहन सिंग यांचं जे काही दुःखद निधन झालं त्याला आज आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. एवढे मोठे ग्रेट अर्थतज्ञ आज आपल्याला सोडून गेले, याचा आज आपल्या संपूर्ण देशाला एक मोठं नुकसान म्हणावं लागणार आहे. बघूया त्यांच्या जी काही आत्मा आहे तो आत्म्याला नक्कीच शांती मिळो आणि त्यांचं जे काही कुटुंब आहे त्यांना स्थिरता मिळो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करायला विसरू नका, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.